प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. हालेलुया. ऐकूया देवाचं वचन. एक शम्वेल याच्या 16व्या अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज 7वं वचन. एक शम्वेल 16वा अध्याय आणि 7व्या वचनाकडे आपण येणार आहोत. देवाचे वचन आहे आज तुमच्या आणि माझ्यासाठी. वाचूया. ऐका देवाचं वचन. परंतु परमेश्वराने शमूवेलाला म्हटले, या त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको, कारण मी त्याला नाकारले आहे. कारण जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो, मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो, परंतु परमेश्वर हृदय पाहतो. परंतु परमेश्वर अंतकरण किंवा हृदय पाहतो. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीवर, ज्या देवाकडे तुम्ही आलेले आहात, आज तुझं हृदय तळमळत असेल, आज तुझ्या अंतकरणात अनेक वेदना असतील. तू म्हणत असतील की पास्टर, बाहेरून मी तर हसत आहे, पण आतमधून मी तुटलेलो आहे. माझ्या जीवाची व्याकुळता, माझ्या जीवाची प्रत्येक तळमळ देव पाहिल का? 100% जसा माणूस पाहतो तसा देव पाहत नाही. Yes, amen. देव अंतकरण पारखणारा आहे. Yes, amen. बिलीवर, ज्या तुझ्या आत्म्यात आणि तुझ्या अंतकरणात आज जे दुःख आहे ते देवाला दिसत आहे. आज जे तुझ्या अंतकरणात तळमळ आहे, तुझा स्वर्गातील बाप ज्याचं नाव प्रभू येशू आहे त्याला दिसत आहे. आज तू आतमधून किती त्रासात आहे, किती अशांतीमध्ये, देव तुझ्याकडे पाहत आहे. कारण बायबल सांगतं तो अंतकरण पाहणारा देव आहे. वाचूया परत एकदा हे वचन आणि तुम्हाला कळेल. 7वं वचन. प्लीज ऐकूया. ऐका देवाचं वचन. परंतु परमेश्वराने शमूवेलाला म्हटले, या त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको, हा कारण मी त्याला नाकारले आहे. या कारण जसे मनुष्य पाहतो जसा मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. तसे परमेश्वर पाहत नाही. कारण मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो, या परंतु परमेश्वर हृदय पाहतो. परंतु हृदय पाहतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवशी एक आई माझ्याकडे आली, लांब नेवाशा तालुक्यातून, आणि तिने सांगितलं की पास्टर, मी एक दुःखी बाई आहे, माझ्या घरामध्ये अत्यंत मोठे त्रास आहेत. पास्टर, माझे 5 मुलं आहेत, माझे पती आणि आम्ही एका घरात राहत होतो, पण माहित नाही काय झालं. पास्टर, आमच्या घरात सतत भांडणं, सतत त्रास. आणि पास्टर, एक दिवशी माझ्या मुलांनी दोघांनी एकाच दिवशी फाशी घेतली. इमॅजिन, या बहिणीचे 5 लेकरं आहेत, पण 2 मुलांनी, तरुण मुलं, 26 वर्षाचे, 27-28 वर्षाचे असतील, ते लांब जंगलात गेले आणि झाडाला आपला गळा आवळून त्यांनी पूर्णपणे फाशी घेतली. आणि आईला एकाच दिवशी 2 मुलांचे प्रेत बघायला मिळाले. तिने, पास्टर, आम्हाला कळत नाहीये काय चाललंय, माझं अंतकरण तुटलेलं आहे, माझ्या घरात अत्यंत वेदना आहे. पास्टर, मला माहित नाही हा मरण काय येतंय. पास्टर, आमच्या घरात अशांती आहे. माझा दुसरा मुलगा बी म्हणतो मी आत्महत्या करेल. माझा दुसरा मुलगा शांत बसलेला असतो एका कोपऱ्यामध्ये. यस बिलीवर, शैतान तुमच्या हृदयाला त्रास देणारा, दुःख देणारा आणि वेदना देणारा आहे. पण आज रात्री प्रभू येशूच्या नावात देव या अंतकरणाला पाहून 100% तुझ्या जीवाला आनंदी करणारा आहे. Yes, amen. त्याचे नाव प्रभू येशू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेकांना असं वाटतं की पास्टर, देव जो आहे तो माझ्यापासून लांब आहे का जवळ आहे मला कळत नाही. न सिस्टर, बायबल मध्ये की देव प्रत्येक अंतकरणाच्या जवळ आहे. Yes, amen. देवाची नजर प्रत्येकावरती आहे. देवाची नजर प्रत्येकाला पाहणारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. माझ्या मग म्हणूया, देवाचे नेत्र आज रात्री माझ्या अंतकरणाकडे पाहत आहे, माझ्या अंतकरणाकडे पाहत आहे, माझ्या तुटलेल्या हृदयाकडे पाहत आहे, माझ्या तुटलेल्या हृदयाकडे पाहत आहे. माझ्या समस्या त्याला माहित आहे. माझ्या समस्या त्याला माहित आहे. हालेलुया. हालेलुया. इर्मयाचा 23वा अध्याय 23 आणि 24 वचनात असं लिहिलेलं आहे. प्लीज वाचूया. जर्मया चॅप्टर 23 23 आणि 24 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे, मी जवळचा मात्र देव आहे आणि मी दूरचा देव नाही काय. दूरचा देव नाही का. परमेश्वर म्हणतो, हा मी त्याला पाहणार नाही. हा. अशा गुप्त स्थानामध्ये कोणा मनुष्याला लपता येईल काय. श्री देवाचं वचन काय सांगतं पुढं. मी आकाश व पृथ्वी भरून उरलो नाही काय. हालेलुया. पुढं असे परमेश्वर म्हणतो. ऐकाव देवाच्या लोकांनो, तुम्ही किती लांब असता,
किती जवळ असतात. देवासाठी अंतर मॅटर नाहीये. देवाची नजर लांब देखील पाहू शकते आणि जवळ देखील पाहू शकते. Yes, amen. देवाची नजर अंधारात देखील पाहू शकते आणि प्रकाशात देखील पाहू शकते. Yes. देवाची नजर ICU मध्ये, हॉस्पिटल मध्ये, जेल मध्ये आणि प्रत्येक दुःखी घरामध्ये आज रात्री पाहत आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. यस, तुझ्यासाठी मदत आहे. Yes. कारण देव त्याच्या नजरेने तुला पाहत आहे. Amen. यस, तुझ्यासाठी सुटका आहे कारण येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आय होप तुम्हाला कळतंय. बायबल मध्ये लिहिलंय की देव म्हणतो मी तुला पाहते माझ्या मुली. यस माझ्या मुला, मी तुला पाहते. तू लांब असशील, तू रडत बसला असशील, तुझा आजार तुला त्रास देत असेल, तुझ्या घरातली अत्यंत परिस्थिती वाईट असेल, या आईला ज्यावेळेस या आईला कुणीतरी सांगितलं प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या घराची परिस्थिती बदलेल. Yes. या आई लांब गावून एकदा प्रार्थना सभेला आली आणि ती मला सांगितलं की पास्टर, सगळे घरातले लोक म्हणतात आम्हाला मरायचंय, आम्हाला आत्महत्या करायची. माझे 2 लेकरं माझ्या डोळ्यासमोर गेले पास्टर. आज माझं हृदय दुःखी आहे, अन्न गोड लागत नाही, आम्ही पूर्णपणे त्रासामध्ये आहोत. मी त्या आईला म्हटलं आजपासून जर तू जिवंत देव प्रभू येशूवर विश्वास ठेवशील, तो जो देव तुझ्या अंतकरणाकडे पाहतो त्याला अंतकरणाची भाषा कळते. Yes. त्याला अंतकरणाचे प्रत्येक वेदना कळतात. तो देव तुझ्यासाठी मोठं कार्य करेल. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. की लोकांना कळते देवाचं वचन. ह्या आईने मला सांगितलं की पास्टर प्लीज तुम्ही माझ्या घरी येताल का? प्लीज, माझ्या घरात पूर्णपणे अशांती आहे. आणि काय कारण असतो त्या ठिकाणी एक मीटिंग ठेवण्यात आली. आम्ही त्या घरी गेलो 2 महिन्यापूर्वी आणि मी पाहिलं सगळीकडे वातावरण अशांतीच आहे. सगळे कोणी कोणाशी बोलत नाही, प्रत्येकाच्या मुखावरती दुःख आणि त्रास आहे, प्रत्येक जण निराश आहे. पण ज्यावेळेस आम्ही तिथंच गेलो, किती लोकांना माहित आहे की ज्यावेळेस तुम्ही जाता देव तुमच्या बरोबर जातो. Yes. देव परिस्थिती बदलतो. Yes, amen. देव अंधाराला पळून लावतो. Yes. देव प्रकाश घेऊन येणार आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज तुमचं अंतकरण काय बोलत आहे हे देवाला माहित आहे. देवाची नजर तुझ्यावर आहे. ज्यावेळेस मी त्या आईकडे पाहिलं, मी सगळ्यांसाठी येशूच्या नावात डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. ओ, त्यांचा चेहरा आनंदी करायला लागला. ओ, त्यांचा चेहरा देवाला पूर्णपणे देवाने आनंदी केला. आज ते तिथून चर्चला येतात आणि मला सांगतात की पास्टर आम्हाला जिवंत देव कळाला. Yes. आम्हाला जिवंत प्रेमळ देव कळाला, जो आमच्या जीवावरती प्रेम करतो. Yes, amen. जो देव आमची काळजी घेतो, ज्याची नजर आमच्यावरती आहे, तो देव आम्हाला कळाला. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज सगळ्या घराला देवाने वाचवलं. Yes. आज सगळं घर प्रभू बरोबर चालत आहे. आज तोच देव तुला म्हणतोय तुझ्या घरात अशांती आहे, तुझ्या घराला शैतानाने नाश केलंय, तुझ्या अंतकरणातल्या वेदना कोणाला कळत नाही, रात्री दिवसांरात्री तुला झोप येत नाही, तुझं मन तुझ्या विरुद्ध आहे, तुझ्या मनातले वेदना तुला त्रास देतात. यस, बायबल सांगतं, प्लीज वाचूया स्तोत्रसंहिता 94 अध्याय. हा प्लीज कृपा करून हे वचन ऐकूया, तुम्हाला कळेल की प्रभू आपल्या लोकांशी काय बोलत आहे. 8 वचन, स्तोत्रसंहिता 84 अध्याय, 94 अध्याय. आणि प्लीज 8 आणि 9 वचनाकडे आपण येणार आहोत. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. अहो लोकातले पशुशील हो, हा, तुम्ही विचार करा. आणि अहो मूर्ख हो, तुम्ही केव्हा शहाणे व्हाल? ज्याने कान रोवला तो ऐकणार नाही काय? बायबल सांगते ज्याने कान रवला तो ऐकणार नाही का? ज्याने डोळा घडवला ज्याने डोळे बनवले प्रत्येक मानवाचे, तो पाहणार नाही काय? तो आज रात्री तुझ्याकडे पाहणार नाही का? यस. यस, 100% पाहिल. पुढे असं लिहिलंय, वाचूया. जो राष्ट्रात शिक्षा करतो, राष्ट्रांना अधिकार किंवा शिक्षा करतो, जो मनुष्यात ज्ञान शिकवतो, या जो शासन करणार नाही काय? आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीवर, ज्या देवाने डोळा घडला त्याची 100% नजर तुझ्यावर आहे. Yes, amen. एखाद्या आईला विचारा, तिचे लेकरं तिच्या डोळ्यासमोर असतात किंवा नाही. तिच्या एखाद्या वडिलांना विचारा, एखाद्या बापाची नजर कोणावरती असते? आपल्या लेकरांवरती. Yes. या पक्षांना विचारा, त्यांची नजर कोणावरती असते? आपल्या पक्षांवर, आपल्या पिल्लांवरती. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. यस बिलीवर, जर पक्षांना कळतं, आई बापाला कळतं, जर जगातल्या प्राण्यांना कळतं, आपल्या लेकरांना सांभाळायचं आणि आपल्या लेकरावर लक्ष ठेवायचं, जो जिवंत देव, त्याने तुम्हाला आणि मला बनवलं, ज्याची नजर प्रेमळ नजर आहे, ज्याची नजर करुणेने भरलेली नजर आहे, ज्याची नजर तुमच्यासाठी अत्यंत अत्यंत कळवळाने भरलेली नजर, तो तुझ्याकडे पाहणार नाही?
तो तुझ्याकडे पाहणार नाही, 100% पाहिल. आज शैतानाने तुला खूप त्रास दिला असेल. आज तू म्हणत असेल, पास्टर मला अत्यंत त्रास दिलेला आहे, अत्यंत. एक दिवशी आम्हाला एका ब्रदरनी त्यांच्या घरी नेलं आणि मी पाहिलं की त्या घरामध्ये ज्यावेळेस मी गेलो, एक तरुण मुलगी आपल्या घरामध्ये लोळत पडलेली होती. तिला अनेक लोक पकडत होते, पण कोणालाही तिला वटणीवर आणायला सामर्थ्य नव्हतं. ज्यावेळेस आम्ही तिथं गाडी लावली आणि त्या मुलीने मला पाहिलं, ती पूर्ण लोळायला लागली आणि ती म्हणली, यांना घरात येऊ देऊ नका, यांना घरात येऊ देऊ नका. का? कारण मला जायचं नाहीये. लक्षात ठेवा, त्या सगळ्या घरातील लोक रात्रंदिवस जागा होते. त्या मुलीला दुरात्मा लागला होता. ती मुलगी कोणाचं ऐकत नव्हती, नुसती लोळत होती, खात नव्हती, पीत नव्हती. पण प्रेज गॉड, ज्यावेळेस प्रभू येशू येतो, ज्यावेळेस देव तुमच्याकडे पाहतो, परिस्थिती सारखी नसणार. Yes, amen. आय सेड परिस्थिती सारखी नसणार. Yes. आय सेड तुमचा अंधार प्रकाशात बदलला जाईल. Yes. 100% देव तुझ्यासाठी उभा राहील. Amen. त्याची नजर कळव्याने भरलेली तुझ्यासाठी उभी राहील. हालेलुया, Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मी ज्यावेळेस त्या बहिणीकडे पाहिलं, माझं हृदय तुटलं. कारण शैतान माणसाचे एवढे हाल करतो, पण कोणामध्ये ताकद नाही सोडवायला. पण बायबल सांगतं, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला शैतानाचे कार्य नष्ट करावे म्हणून. Amen. हालेलुया. Hallelujah. प्रभू येशूच्या नावात आम्ही तिच्यावर हात ठेवला आणि प्रभू येशूच्या नावात देवाने तिला मोकळं केलं. आज त्यांच्या सगळे कुटुंब देवाची सेवेसाठी उभे आहेत. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सिस्टर अँड ब्रदर, आज तुझे त्रास काय, आज तुझं दुःख काय, आज तुझ्या वेदना काय? तुला असं वाटतं देवाला दिसत नाहीये, तुला असं वाटतं की देवाला कळत नाहीये. नो सिस्टर, प्रभूला कळतंय, प्रभूला सर्व काही माहिती आहे. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, जर तुम्ही योब काढलं, प्लीज कृपा करून ऐका, 34 अध्याय आणि 21 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. योब 34 अध्याय आणि 21 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. कारण त्याचे डोळे मनुष्याच्या मार्गांवर आहेत. त्याचे डोळे मनुष्याच्या मार्गांवर आहेत मनुष्यांच्या मार्गावर आहे आणि तो त्याच्या सर्व गती पाहतो. आणि बायबल सांगतो मनुष्याच्या सर्व गती परमेश्वर पाहतो. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. बोलिया माझ्या मागे, माझ्या सर्व मार्गावर माझ्या सर्व मार्गावर देवाची नजर आहे, देवाची नजर आहे. देवाचे डोळे आहेत. देवाचे डोळे आहेत. तो माझे सर्व मार्ग पाहणारा देव आहे. तो माझे सर्व मार्ग पाहणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वेळ तुम्ही देवापासून लपणार, किती वेळ तुम्ही देवापासून लांब राहणार. जेवढं तुम्ही देवाच्या नजरेपासून पळणार, तेवढा शैतान त्याची नजर तुझ्यावरती टाकेल. एकदा का शैतानाची नजर एखाद्या घरावर, एखाद्या माणसावरती आली, नाश पक्का आहे. कारण तो चोरी करायला, घात करायला आणि नाश करायला आलाय. पण एकदा का तू जिवंत देवाकडे आला, ज्याचं नाव प्रभू येशू आहे, जो प्रभू येशू जात नाहीये किंवा धर्म नाहीये, पण देव प्रीती आहे, Amen. त्या देवाकडे जर तू आला, Yes. तर बायबल सांगतं येशूच्या नावात आज तुझ्यावरती दया केली जाईल. आमेन. आज तुझ्यावरती कळवळा केला जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 परत एकदा ऐकूया वचन. प्लीज वाच सिस्टर. कारण त्याचे डोळे मनुष्याच्या मार्गांवर आहेत मनुष्याच्या मार्गावर आहे आणि तो त्याच्या सर्व गती पाहतो. आणि बायबल सांगतो मनुष्याच्या सर्व गती पाहतो. तो पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवशी काही आठवड्यापूर्वी एका ब्रदरनी साक्ष दिली. त्याला पास्टर मला पॅरालाइजचा स्ट्रोक आला आणि ज्यावेळेस मला पॅरालाइजचा स्ट्रोक आला, पास्टर मला ऍडमिट केलं. माझे हात पाय चालत नव्हते. मी एका बिछाण्यावरती पडलेलो होतो आणि मला वाटलं आता मी केव्हा उठणार नाही. हा बिछाना मला केव्हा सोडणार नाही. माझ्या हातापायामध्ये जीव नव्हता. मी चालू शकत नव्हतो. माझे दुसरे लोक मला खाऊ घालत होते. मला असं वाटलं की मी संपलो मी. पण पास्टर कुणीतरी हॉस्पिटलमध्ये मला सांगितलं, यस हा फोन नंबर आहे, ही प्रार्थना सभा इथं होते, तुम्ही या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज किती लोकांना कळतंय की देव तुम्हाला हाक मारतो तेव्हा तुम्ही आलं पाहिजे. यस. ज्यावेळेस देव तुम्हाला बोलवतो तुम्ही त्याची वाणी ऐकली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं हृदय कठीण करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या ब्रदरनी सांगितलं की पास्टर माझ्यामध्ये ती इच्छा जागृत झाली आणि पास्टर माझी पत्नी चर्चला आली आणि तिने सांगितलं, यस माझा नवरा अशा प्रकारे आजारी आहे, प्लीज कृपा करून त्यासाठी प्रार्थना करा. माझ्या कानाला फोन लावण्यात आला आणि पास्टर प्रभू येशूच्या नावात ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना केली, त्या बिछाण्यावरती माझ्या शरीरामध्ये सामर्थ्य व्हायला लागलं.
हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस बिलीवर, आपला देव मेलेला नाहीये, Yes. जिवंत देव आहे. जिवंत देव आहे. बोलूया माझ्या गे, माझा देव जिवंत देव आहे. 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 त्याला मला बरं करता येतं. त्याला मला बरं करता येतं. त्याला मला बिछाण्यावरून उठवता येतं. त्याला मला बिछाणावर उठवता येतं. त्याला माझे अश्रू पुसता येतात. त्याला माझे अश्रू पुसता येतात. त्याला माझ्या जीवाचं सांत्वन करता येतं. त्याला माझ्या जीवाचं सांत्वन करता येतं. त्याला अशक्य गोष्टी शक्य करता येतात. त्याला अशक्य गोष्टी शक्य करता येतात. त्याला तुटलेला संसार उभा करता येतो. त्याला तुटलेला संसार उभा करता येतो. त्याला अनेक पराजय दूर करता येतो. तो त्याला अनेक पराजय दूर करता येतो. त्याला लेकराचे आशीर्वाद देता येतात. त्याला लेकराचे आशीर्वाद देता त्याला येतात. दरिद्रीतून बाहेर काढता येतं. त्याला दारिद्र्यातून बाहेर काढता येतं. त्याला प्रत्येक संकटातून वर काढता येतं. त्याला प्रत्येक संकटातून वर काढता येतं. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तोच देव तुझ्याकडे बघत आहे. यस. त्याची नजर तुझ्यावरती आहे. यस. जे हृदय तळमळत आहे ना, त्याला दिसतंय. Yes. ज्या हृदयामध्ये इच्छा आहे ना, त्याला दिसतंय. ज्या हृदयामध्ये अशांती आहे ना, त्याला दिसतंय. आणि तो गप नाही बसणार. बोलूया माझ्या गे, माझा देव गप नाही बसणार. माझा देव गप्प नाही बसणार. आज रात्री आज रात्री माझा देव गप नाही बसणार. माझा देव गप्प नाही त्याचं बसणार. सामर्थ्य माझ्यापर्यंत येणार आहे. त्याचं सामर्थ्य माझ्यापर्यंत येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय. जर तुम्ही नीतिसूत्र याचा 15वा अध्याय काढला, प्लीज 3ऱ्या वचनाकडे येऊया. नीतिसूत्र 15वा अध्याय आणि 3रं वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. परमेश्वराचे डोळे प्रत्येक ठिकाणी आहेत. बायबल सांगतं परमेश्वराचे डोळे प्रत्येक ठिकाणी आहेत. हालेलुया. हालेलुया. ते वाईट व बरे पाहत असतात. व्हॉट अ ग्रेट थिंग. आज ह्या चर्च मध्ये तुम्ही आलेले आहात, या प्रार्थना सभेला आलेले आहात. येशूची नजर इथं आहे. आमेन. माझी इच्छा आहे परत एकदा हे वचन वाचावं. सगळ्यांनी वचनाकडे लक्ष द्या. नीतिसूत्र 15वा अध्याय आणि 3रं वचन प्लीज वाचूया. परमेश्वराचे डोळे प्रत्येक ठिकाणी आहेत. परमेश्वराचे डोळे प्रत्येक ठिकाणी आहेत. प्रत्येक ठिकाणी आहेत. कमॉन. तुम्ही इथे आलेले आहात का? आय सेड तुम्ही इथे आलेले आहात का? यस. तुम्ही इथे आलेले आहात का? यस. देवाची नजर तुझ्यावर आहे. आमेन. कळवायची नजर, यस. तुला बरं करण्याची नजर, यस. तुला खड्ड्यातून वर काढायची नजर, Yes. तुला तुझ्या कर्जातून वर काढायची नजर Yes. आज रात्री तुझ्यावर आहे. Amen. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि बायबल सांगतो तो बरं आणि वाईट, पाहत तो असतो. बरं आणि वाईट पाहत असतो. की लोकांना कळते. देवाचं वचन म्हणा, देवाची नजर देवाची नजर बरं आणि वाईट पाहत आहे. बरं आणि वाईट पाहत आहेत. तुझ्यावरती अन्याय झाला असेल, तुला खाली पाडण्यात आलं असेल, तुला दुःख देण्यात आलं असेल, सगळं देव पाहत आहे. यस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अनेक लोक मला म्हणतात की पास्टर आमची जमीन होती, आमच्यावरती अन्याय झालाय, पास्टर आम्हाला ती पाहिजे होती पण कोणीतरी हिसकून घेतली. देव सगळं पाहत आहे. यस. ऐसे देव सगळं पाहत आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज रात्री तोच देव तुझ्या मदतीला धावून येईल. आमेन. त्याचं नाव प्रभू येशू आहे. की लोकांना कळते देवाचं वचन. यस बिलीवर. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आय से प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मत्तेच्या 9व्या अध्यायामध्ये तुम्ही आलात. प्लीज कृपा करून वाचूया. मत्ते 9वा अध्याय 35 ते 38 वचनापर्यंत आपण वाचूया. ऐका काय झालं, प्लीज वाचूया. आणि येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभ वर्तमान गाजवीत आणि सर्व Amen. सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखडी बरी करीत सर्व नगरातून आणि खेड्यातून हिंडत गेला. बायबल सांगतं पुढचं वचन सिस्टर. आणि त्याने जेव्हा लोकांचे समुदाय पाहिले आणि ज्यावेळेस त्यांनी लोकांचे समुदाय पाहिले समुदाय पाहिले म्हणा, येशू येशू लोकांचे समुदाय, लोकांचे समुदाय लोकांकडे त्याच्या निर्मितीकडे त्याच्या निर्मितीकडे पाहणारा देव आहे. पाहणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तोच देव तुझ्याकडे पाहत आहे. यस आमेन. पुढे असं लिहिलंय. तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. बायबल सांगतं तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. कळवळा आला. हालेलुया. हालेलुया. आज तीच नजर तुझ्याकडे पाहत आहे. यस आमेन. त्याला त्याचा कळवळा येणारच. यस. त्या देवाला तुझा कळवळा येणारच. आमेन. सिस्टर, त्या देवाला तुझा कळवळा येणारच. Yes. तो कॅन्सरकडे बघून गप नाही बसणार. Yes. तो मरणाकडे बघून गप नाही बसणार. तो शैताने पिडलेल्या कडे बघून गप नाही बसणार. त्याचं सामर्थ्य तुला मोकळं करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असलेले वाचूया. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, पीक खरोखर फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा
की त्याने आपल्या पिकात कापणी करायला कामकरी पाठवून द्यावे. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगते त्यांनी ज्यावेळेस पाहिलं मेंढपाळ नसलेले, सांभाळणारे नसलेले, त्यांना तारणारा नसलेला असे लोक होते. जर आज तुम्हाला उत्तम मेंढपाळ प्रभू येशू माहीत नसेल तर मला सांगायला आवडेल, तुम्ही आज शैतान जो आहे त्याचं भक्षक बनू शकता. पण जर तुम्हाला येशू ख्रिस्त कळाला, ज्याचं नाव प्रभू येशू आहे, तो जर तुम्हाला कळाला आणि तुम्ही त्याच्याकडे वळाला, 100% संरक्षण, आमेन. 100% हिरवा चारा, Yes. 100% देवाची नजर 24 तास, Yes. 100% तो तुम्हाला संत पाण्याजवळ नेईल, 100% तुमची इच्छा पूर्ण केली जाईल. आमेन. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. की लोकांना कळतंय म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आज रात्री रात्री माझ्यासाठी माझ्यासाठी तू महान कार्य करणार आहे. तू महान कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये असं लिहिलंय, स्तोत्र संहिता 139 अध्याय आणि प्लीज 7 ते 12 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. स्तोत्र संहिता 139 अध्याय 7 ते 12 वचन आपण ऐकूया. प्लीज कृपा करून वाचूया. तुझ्या आत्म्यापासून मी कोठे जाऊ. बायबल सांगतो तुझ्या आत्म्यापासून मी कोठे जाऊ. मी कोठे जाऊ, तुझ्या समक्षतेपासून तुझ्या समक्षतेपासून मी कोठे पळू. मी कोठे पळू. मी आकाशात वर चढलो मी आकाशात वर चढलो तरी तेथे तू आहेस. तेथे तू आहेस. आणि मी मृत लोकात आपले अंथरूण घातले आणि मृत्यू लोकात मी आपले आतरून घातले, तरी पहा तेथेही तू आहेस. तिथेही तू आहेस. मी पहाटेचे पंख धरले आणि समुद्राच्या सीमेवर राहिलो तरी तेथेही तुझा हात मला धरून चालवी. हालेलुया. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, आणि तुझा उजवा हात मला धरील. आणि तुझा उजवा हात मला धरेल. Yes, पुढे amen. असं लिहिलंय, वाचूया. जर मी म्हणालो खचित अंधार मला लपवील, हा, तर रात्रही माझ्या भोवती प्रकाशच होईल. रात्र माझ्या भरती. प्रकाशच होईल. याचा अर्थ देवापासून काही लपत नाही. Yes, amen. याचा अर्थ देवापासून काही विसरलं जात नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज तू किती लांब असशील, आज तू किती जवळ असशील, देवापासून तू लपवली नाही जाणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तू एकट्यामध्ये अश्रू गाळत असशील, तो रात्री अश्रू गाळत असशील, तो दिवसा संकटातून जात असशील, आज रात्री देवाची नजर तुझ्यापर्यंत येईल. Yes, amen. 100% येणार. Yes. नक्की देव तुझ्यासाठी मोठं कार्य करेल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल पुढे सांगतं, प्लीज वाचूया. अंधारही तुझ्यापासून काहीच लपवीत नाही. न अंधार देखील तुझ्यापासून काहीच लपवीत नाही. पुढे असं लिहिलंय, पण रात्र दिवसासारखी प्रकाशते. रात्र दिवसासारखी प्रकाशते. पुढे असं लिहिलंय, तुला काळोख आणि उजेड सारखेच आहेत. देवाला काळोख आणि उजेड सारखेच सारखेच आहेत. पुढे असं लिहिलंय, कारण तू माझे अंतर्याम सिद्ध केले. तू माझे अंतर्याम सिद्ध केले. जे अंतकरणाकडे देव पाहतो ते कुणी बनवलंय. देवाण. ऐसे कुणी बनवलंय. देवाण. मग तोच त्या अंतकरणात शांती देणार आहे. आमेन. त्या अंतकरणात तो आनंद देणार आहे. Yes. त्या अंतकरणाला तो आशीर्वादित करणार आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सिस्टर ब्रदर, आज येशू ख्रिस्ताकडे वळा, कारण जगातला अंधार आणि जगातलं संकट रोज वाढत आहे. तुम्ही बाहेर जाताल, तुम्ही आत येताल, 100% सुरक्षित राहतात. Yes. कारण येशूची नजर तुझ्यावरती असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, प्लीज वाचूया, की तो अंधारात देखील तुझ्याकडे पाहतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणतो बायबलचं वचन सांगतं, प्लीज कृपा करून देवाचं वचन ऐकूया. तुम्हाला कळेल जर तुम्ही स्तोत्र संहिता प्लीज कृपा करून काढूया. स्तोत्र 33 अध्याय 18 आणि 19 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. स्तोत्र संहिता 33 अध्याय 18 आणि 19 वचन प्लीज वाचूया. पहाचे परमेश्वराला भिता, पाचे परमेश्वराला भितात, जे त्याच्या प्रेम द्यायची आशा धरतात, जे त्याच्या प्रेम द्यायची आशा धरतात, त्यांचा जीव मरणापासून सोडवायला त्यांचा जीव मरणापासून सोडवायला व त्यांना दुष्काळात वाचवायला व त्यांना वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर असते. त्याची दृष्टी. त्यांच्यावर असते. की लोकांना देवाचं वचन कळतंय. यस. आपले हात पकडून म्हणा, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. तुझी दृष्टी, तुझी दृष्टी, तुझी नजर तुझी नजर माझ्यावर आहे. माझ्यावर आहे. मला वाचवायला, मला वाचवायला, मला सोडवायला, मला सोडवायला. हालेलुया. हालेलुया. कुठला दुष्काळ तुझ्या जीवनात आहे, कुठला त्रास तुझ्या जीवनात आहे, कुठल्या संकटातून तू जात आहे, प्रभूला सगळं माहित आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुला एक काम केलं पाहिजे. तुला आपलं हृदय प्रभूकडे वळवलं पाहिजे. यस आमेन. आणि तुला म्हटलं पाहिजे, प्रभू माझं अंतकरण तुटलेलं आहे, या अंतकरणाला मला तुझी गरज आहे. एकदा का येशू आला, बिलीवर बायबल मध्ये लिहिलंय, त्याची नजर तुझ्यावरती असते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर येशूची नजर तुझ्यावरती आहे तर बायबल मध्ये लिहिलंय, तू नक्की वाचवला जाशील. यस.
तू नक्की सोडवला जाशील. आमेन. हालेलुया. हालेलुया. तू असाही असा पडलेला असशील, तुला मदत करणारे हात नसतील, देव तुला मदत करणारे हात पाठवेल. यस आमेन. देव तुझ्यासाठी मोठं कार्य करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळते देवाचं वचन. म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आज रात्री आज रात्री माझ्यासाठी माझ्यासाठी प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात मोठं काम होणार आहे. मोठं काम होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय की ज्यावेळेस देवाने पाहिलं की माणसाला तारणारा कोणी नाही, माणसाला वाचवणारा कोणी नाही, बायबल मधील देवाची नजर माणसाकडे होती. प्रत्येकाने पाप केलतं आणि त्यांनी देवाच्या विरुद्ध बंड केलतं. देवाच्या गौरवाला उणे पडले. पण बायबल सांगतं देवाने स्वतः स्वर्गातून तुमच्या आणि माझ्यासाठी देहरूप धारण करून आला. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि बायबल सांगतं त्याने तुमचे, माझे आणि सगळ्या जगाचे पाप स्वतःवरती घेतले. की लोकांना कळते देवाचं वचन. म्हणा येशू, येशू त्याने माझ्याकडे पाहिलं, त्याने माझ्याकडे मी पाहिलं. पापात आहे, मी पापात आहे. मी शापात मी आहे, शापात आहे. मी आजारात मी आहे, आजारात आहे. मी दुःखात मी आहे. दुःखात आहे. त्याने त्याने स्वर्ग सोडला, स्वर्ग सोडला. तो माझ्यासाठी आला. तो माझ्यासाठी आला. त्याने माझे पाप, त्याने माझे पाप, शाप, शाप, आजार आजार स्वतःवर घेतले. स्वतःवर तो घेतले. मेला, तो मेला. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला तो पुन्हा उठला. मला वाचवायला. मला वाचवायला. आणि बायबल सांगते ज्यावेळेस तो मेला, पुन्हा उठला, त्याने वचन दिलं, पहा युगाच्या शेवटापर्यंत मी तुझ्याबरोबर आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांची इच्छा आहे की आज रात्री त्या देवाने तुम्हाला साह्य पाठवावं, यस. त्या देवाने तुमची मदत करावी, Yes. त्या देवाने तुमच्या अशक्तपणात तुम्हाला शक्ती द्यावी, Yes. तुम्हाला उठवावं. Yes. बिलीवर तो जवळ आहे. यस. त्याची नजर तुझ्यावर आहे. आमेन. तो विसरणार नाही तुला. Yes. तो तुला टाकणार नाही, न तुला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय लूक 13 मध्ये, ज्यावेळेस येशू ख्रिस्त सभागृहात होता आणि ती कोबडी बाई तिथं होती, कोणीच त्या कोबडी बाईकडे पाहत नव्हतं. कोणाची नजर त्या कोबडी बाईकडे नव्हती. पण बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने त्या बाईला पाहिलं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज या गर्दीमध्ये तुला पाहणारं कोणी नसेल, तुझ्याकडे लक्ष देणारं कोणी नसेल, तुला सांभाळणारं कोणी नसेल, पण देवाची नजर आज का तुझ्यावरती आली, बिलीवर तू 100% सोडवला जाशील. आमेन. की लोकांची इच्छा आहे असं व्हावं. यस. आपले हात करून म्हणा धन्यवाद येशू, धन्यवाद तू येशू. माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी प्राण दिला, तू माझ्यासाठी प्राण दिला. एवढं प्रेम केलं. तू एवढं प्रेम केलं. आज रात्री आज रात्री 100% 100% तू माझी प्रार्थना ऐकशील. तू माझी प्रार्थना ऐकशील. लूक 13 अध्याय प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. लूक 13 अध्याय 10 वचन प्लीज आणि- वाचूया. आणि तो शाब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा पहा, जिला 18 वर्ष विकाराचा आत्मा लागला होता अशी एक बाई तेथे होती. आणि ती कुबडी असून तिला अगदी उभे राहवत नव्हते. हा. आणि येशूने तिला पाहिले. आणि येशूने तिला पाहिले. पुढे असं लिहिलंय, तेव्हा त्याने तिला जवळ बोलावले जवळ बोलावले व तिला म्हटले, व तिला म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त केलेली आहेस. बाई तू आपल्या विकारापासून. मुक्त केलेली आहेस. कोणी त्या बाईला पाहिलं, येशूने. कोणी त्या बाईकडे आपली नजर लावली, येशूने. कोणी त्या बाई जवळ गेला, येशू. कोणी त्या बाईला बरं केलं. येशू. आज तोच येशू 30 नजर तुझ्याकडे पाहतोय. आमेन. तू लांब बसला असशील, तू मे बी लांब गावाला असशील, किती लांब असशील, आज रात्री येशूची नजर तुला पाहते. आमेन. 100% आज रात्री देव तुझ्यावरती दया करेल. यस. यस. जिथं कोणी नाही पोहोचणार तिथं देव तुझ्यासाठी पोहोचेल. आमेन. जिथं कोणाची नजर नसेल तिथं देवाची नजर तुझ्यावरती येईल. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळतंय. म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. काल रात्री एका भावाने मला फोन केला आणि तो लांब गावाला कंपनीत होता. त्याने सांगितलं की पास्टर मी रात्री इथं आहे, एकटा आहे लांब गावाला, पण पास्टर माझ्या हृदयामध्ये त्रास होतोय, मी पूर्णपणे उलट्या करतोय, मला पचत नाही, मला त्रास होतोय, मला भीती वाटते. त्याने मला फोन केला आणि ते मला सांगितलं की पास्टर प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मी खूप लांब आहे, 2000 किलोमीटर लांब आहे. मी त्याला सांगितलं जरी तू किती लांब असशील येशूची नजर तुझ्यावरती आहे. आमेन. तू एकटा नाहीये, स्वर्ग तुझ्याकडे पाहत आहे. यस. आमेन. असं लिहिलंय. जर तुम्ही 2 इतिहास 16 अध्याय आणि 9 वचनाकडे आलात, प्लीज या देवाच्या वचनाकडे. 2 इतिहास 16 अध्याय आणि 9 वचन प्लीज लवकर येऊया. 2 इतिहास 16 अध्याय आणि 9 वचन प्लीज वाचूया. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे, ज्यांचे हृदय
त्याच्याकडे पूर्ण आहे त्याच्याकडे पूर्ण आहे त्यांचे पाठबळ करण्यासाठी त्यांची मदत करण्यासाठी, त्यांचे पाठबळ करण्यासाठी, त्यांना सोडवण्यासाठी, आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून परमेश्वराचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून परमेश्वराचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. येथून तेथून धावत फिरतात. येथून तेथून धावत फिरतात. आज रात्री देवाला तुझं त्याचं सामर्थ्य दाखवायचंय. यस आज रात्री देवाला तुझं पराक्रम तुला दाखवायचं आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल परत एकदा सिस्टर वाचूया. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे म्हणजे येशूकडे पूर्ण आहे त्यांचे पाठबळ करण्यासाठी त्यांचे पाठबळ करावे म्हणून वाचूया. आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून परमेश्वराचे डोळे परमेश्वराचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. येथून तेथून धावत फिरतात. येथून तेथून धावत फिरतात. बिलीवर आज तुम्ही कुठे पृथ्वीवरती असताल देवाची नजर तुझ्या मदतीला धावत येईल. आमेन. देवाचा हात तुझ्या मदतीला धावत येईल. यस आमेन. रात्री मी त्यासाठी येशूच्या नावात प्रार्थना केली. मी म्हटलं घाबरू नको. आणि जस मी प्रार्थना केली सकाळी माझ्यावरती तो फोनवरती बोलत होता, पास्टर रात्री देवाने माझ्यावर दया केली. Yes. आज सकाळीच मी उठलो, Yes. प्रार्थना केली, बायबल वाचलं, मी कामाला गेलो आणि पास्टर आज मी खूप आनंदी आहे कारण देवाने माझ्यावर मोठे उपकार केले. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याच कारणासाठी येशू आला. यस. याच कारणासाठी येशू आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 त्याने तुमचे त्रास पाहिले, त्याने जगाचे पाप पाहिले, त्याने जगाचे शाप पाहिले, त्याने जगाचे आजार पाहिले आणि तो म्हणला असा माणूस मी नव्हता बनवला. म्हणून बायबल मधले त्यांनी ठरवलं की सर्व माणसांचे पाप, शाप, आजार, रोग स्वतःवरती घ्यायचे आणि देवाचं आरोग्य त्यांना मिळालं पाहिजे. यस. याच कारणासाठी येशू आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तुमची इच्छा आहे आज रात्री त्याच येशूची नजर तुमच्यावरती यावी. यस. एकदा का त्याची नजर आली, प्लीज लोक मला म्हणतात पास्टर मी लपून बसलो हा, मला असं वाटतं देव माझे पाप उघडे करेल, पास्टर देव मला चार चौघामध्ये लज्जित फजित करेल. नो सिस्टर, नो. देव केव्हाच तुला लज्जित फजित करणार नाही. देव केव्हा चार चौघात तुझी लाच काढणार नाही. देव केव्हाच तुझे पाप उघडकीस आणणार नाही. देवाची नजर याच्यासाठी तुझ्यावर आहे की बायबल मधले तो तुला बोलवतोय आणि तो माझ्या मुला तो पापी चांगला नाही दिसत, मला तुला नीतिमान करायचंय. आमेन. माझ्या मुला मला तू आजारी चांगली नाही दिसत, मला तुला आरोग्य द्यायचंय. Yes. माझ्या मुली मला तुला दलिद्री नाही बघायचं, मला तुला धनवान बघायचंय. Yes, amen. माझ्या मुली मला तुला रडतानी नाही बघायचं, मला तुला हसतानी बघायचंय. Yes. माझ्या मुली मला तुला खाली पडलेलं नाही बघायचं, मला तुला उंचावरती बघायचंय. Amen. यासाठी येशू तुला बोलवतोय. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची इच्छा आहे आज त्या येशूकडे तुम्ही यावं. यस. परत एकदा सांगतो, येशू म्हणजे कुठली जात नाहीये, कुठला धर्म नाहीये. येशू म्हणजे देव प्रीती आहे आमेन. आणि देव जगावरती प्रेम करतो. यस. आणि आज तोच येशू तुला बोलवतोय. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लांब राहू नको, देवाच्या नजरेकडे ये. देवाची नजर बापाची नजर आहे. यस आमेन. देवाची नजर मेंढपाळाची नजर आहे. Yes. देवाची नजर करुणेची नजर आहे. Yes. एकदा कधी तुझ्यावर पडली तू संकटातून सोडवला जाशील, नक्की सोडवला जाशील. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मला हे वचन खूप आवडतं. स्तोत्रसंहिता 33 परत एकदा वाचूया. आय लव्ह दिस वर्ड. प्लीज वाचूया 18 आणि 19 वचन. साम 33 अध्याय 18 आणि 19 वचन. प्लीज कृपाकून वाचूया. ऐका देवाचं वचन. पहा जे परमेश्वराला भितात, पाच जे परमेश्वराला भितात, हा जे त्याच्या प्रेम द्यायची आशा धरतात, जे देवाच्या प्रेम द्यायची आशा धरतात, आशा धरतात, त्यांचा जीव मरणापासून सोडवायला त्यांचा जीव मरणापासून सोडवायला व त्यांना दुष्काळात वाचवायला आणि त्यांना दुष्काळातून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर असते. देवाची दृष्टी त्यांच्यावर असते. त्यांच्यावर असते. की लोकांची इच्छा आहे आज त्याच देवाची दृष्टी तुझ्यावर असावी. Yes. तू मरणातून सोडवला जाशील. यस. तू प्रत्येक वाईटापासून सोडवला जाशील. यस आमेन. प्रत्येक दुरात्म्याला जावं लागेल. Yes. प्रत्येक शैतानाला खाली पडावं लागेल. Yes. कारण देवाची नजर तुझ्यावरती आलेली आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस सिस्टर, देवाला तुला चांगलं बघायचंय. यस. विचारा एखाद्या आई बापाला, त्याला तुझं लेकरू कसं बघायचं, ते वर्णून सांगतील. मोठ्या पदावरती, चांगले कपडे घातलेला, चांगलं अन्न असलेला, घर असलेला, असं बघायचंय.
मग मला सांगा, जर आई बापांची इच्छा एवढी आहे, कारण येशू म्हणतो तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगलं द्यायचं कळतं, मग जे तुमच्या स्वर्गीय पित्याकडे मागतात त्यांना तो किती चांगलं देईल, Yes. विशेष करून पवित्र आत्मा देईल. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भिवू नका, घाबरू नका, आज देव तुमच्यासाठी उभा राहणार आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांची इच्छा मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी. या आपल्या जागेवरती उभे राहा. या मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. या उभे राहा आपल्या जागेवर. आपले डोळे बंद करा. आपला हात आपल्या आजार भागावर ठेवा. प्रत्येक शरीरातल्या वेदना, आमेन. प्रत्येक शरीरातले कॅन्सर, येस. प्रत्येक शरीरातल्या डायबिटीज येस. येशूच्या नावात निघून जा. निघून जा. प्रत्येक गाठी वितळल्या जा. आमेन. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक गाठी वितळल्या जा. प्रभू येशूच्या प्रत्येक नावात. रक्तस्राव निघून जा येशूच्या नावात. आमेन. थायरॉइड, हृदयातील त्रास, छातीतील वेदना, निघून जा. पोटातील आजार, मणक्यातील आजार येशूच्या नावात निघून जा. प्रत्येक लंगडे पाय चालायला लाग. प्रत्येक बहिरे कान ऐकायला लाग. आमेन. प्रत्येक कुष्ठरोग बरा हो. हालेलुया. प्रत्येक शैतानाचं कार्य निघून जा. आमेन. प्रभू येशूच्या नावात. बरे भाव. फादर, जे बघू शकत नाही येशूच्या नावात बघायला लागा. आमेन. जे ऐकत नाही ऐकायला लागा. जे पूर्णपणे निराश आहे Yes. आनंदी व्हा. आनंदी. आपला हात पकडून म्हणा, मी येशूच्या नावात येशूच्या नावात. मी आरोग्य स्वीकारत मी आहे. आरोग्य स्वीकारत आहे. मी सामर्थ्य स्वीकारत आहे. सामर्थ्य स्वीकारत मी आहे. आशीर्वाद स्वीकारत मी आहे. आशीर्वाद स्वीकारत आहे. येशूच्या नावात येशूच्या नावात. मी मी आशीर्वाद स्वीकारत आहे. आशीर्वाद मी स्वीकारत आहे. आमेन. आमेन. फादर, प्रत्येक जीव तू पाहत आहे. येस लॉर्ड. प्रत्येक जीवाचं सांत्वन होऊ दे. आमेन. प्रत्येक हृदय आनंदी केलं जावं. हालेलुया. प्रत्येक दुःख आनंदात बदललं जा. आमेन. प्रत्येक शरीरातल्या वेदना, निघून जा. प्रत्येक शरीरातले आजार, प्रत्येक शरीरातला रक्तातील आजार Yes. गेट आउट, गेट आउट येशूच्या नावात. निघून जा. फादर, जे लांब आहेत, जे जवळ आहेत, प्रत्येकाला मी आज्ञा देतो, बरे व्हा प्रभू येशूच्या नावात. येशूच्या नावात. प्रभू येशूच्या लॉर्ड, नावात बरे प्रत्येक रिपोर्ट बदलला जा. रबाला शका प्रत्येक रबा. रिपोर्ट बदलला जा. रबाला शका येशूच्या रबा. नावामध्ये, उरा येशूच्या बाबा, नावामध्ये बाबा, बाबा, थोडी प्रत्येक बारा मणक्यात आरोग्य व्हायला लाग. उरा बला, 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 प्रत्येक बला, बला, मणक्यात बला, बला. आरोग्य व्हायला लाग. आमेन. येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये. प्रत्येक किडन्या नवीन हो. प्रभू येशूच्या प्रत्येक नावात. लिव्हर नवीन हो. आमेन. प्रत्येक रक्त वाढलं जा. आमेन. प्रत्येक जिला लेकरू बाळांना येशूच्या नावात लेकरू स्वीकार. आमेन. हालेलुया. आपले हात वर करूया. म्हणा, मी सगळे आरोग्य स्वीकारत आहे आरोग्य स्वीकारते. येशूच्या नावात. येशूच्या नावात मी आजपासून. आरोग्य स्वीकारते. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या मी नावात. आरोग्याने भरलेलं मी आहे. आरोग्याने मी भरलेली आहे. सामर्थ्याने भरलेलं आहे सामर्थ्याने भरलेली आहे. येशूच्या नावात. येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. आपले हात वर घेऊन प्रभूला धन्यवाद द्या. आपले हात वर घेऊन प्रभूला धन्यवाद द्या. आपले हात वर घेऊन प्रभूला धन्यवाद द्या. थँक्यू जी. आपले हात वर घेऊन प्रभूला धन्यवाद द्या. थँक्यू जी. फादर, प्रत्येक जीव तृप्त कर. आमेन. प्रत्येक कर्जातून वर काढ. प्रत्येक गरिबीतून वर या. आमेन. प्रत्येक शापातून वर या. प्रत्येक शैतानाची शक्ती मी तोडतो. येस. प्रत्येक आजाराला मी शाप देतो. येशूच्या नावात मोकळे व्हा. आमेन. येशूच्या नावात मोकळे व्हा. आमेन. फादर, प्रत्येक अश्रू पुसले जावे. जो हॉस्पिटल मध्ये येशूच्या नावात बरा हो. बरा हो. जो ऍडमिट आहे येशूच्या नावात बरा हो. लॉर्ड, प्रत्येक समस्यातून बाहेर काढ. तुटलेला संसार उभारा. लॉर्ड, जे लेकर दारूच्या व्यसनात आहे येशूच्या नावात ते बदलले जावे. ते बदलले जावे. धन्यवाद प्रभू. जे आई वडिलांना त्रास आहे त्याच्यातून बाहेर काढ. आमेन. म्हणा, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मी तुला गौरव देतो. तुला गौरव देतो. मी महिमा देतो. तुला महिमा देतो. प्रभू येशूच्या नावात तुला गौरव पिता. प्रभू येशूच्या नावात तुला गौरव. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. हालेलुया. एक जोरात टाळी प्रभूला वाजूया.